Good evening, students. Today we are going to learn English subject, page number 177. One point three, opposite and similar meaning words. बघा आता आपण आजच्या तासामध्ये अभ्यासणार आहोत विरुद्धार्थी शब्द आणि समानार्थी शब्द. तर बघा सर्वांना माहिती आहे विरुद्धार्थी शब्द म्हणजे काय. ऑपोजिट वर्ड्स, अँटोनिम्स पण म्हटलं जातं त्याला. तर मी काही ठराविक शब्द तुम्हाला वाचून दाखवणार आहे. तुम्ही हे सर्व शब्द पाठच करणं गरजेचं आहे. ओके नाही. आता बघा ॲबिलिटी, इनॲबिलिटी, absence, present, accept, reject, adult, child, beginning, end, behave, misbehave, birth, death, hodl, head, foolish, wise, heaven, hell, heavy, light, here, there, hero, villain, innocent, guilty, insert, extract, less, more, little, much, lost, found, lucky, unlucky, male, female, master, servant, maximum, minimum, modern, ancient, moral, immoral, natural, artificial, noise, silence, numerous, few, obey, disobey. मी एवढेच तुम्हाला सांगणार आहे. बघा समानार्थी शब्द म्हणजे आपल्याला, तुम्हाला मागच्या तासाला मी सांगितलं होतं आपली व्होकॅब्युलरी खूप छान असणं गरजेचं आहे. त्यासाठी रोज कमीत कमी 10 शब्दांचा सराव तरी आपण कमीत कमी रोजच्या रोज केला तर आपला इंग्लिश विषय एकदम परफेक्ट होऊन जातो. ऑपोजिट वर्ड्स पण खूप सोपे असतात, म्हणजे ते पाठ करणं पण खूप इझी असतं. त्या दृष्टीने आपण त्या गोष्टीचा सराव करायचा आहे. आता बघा प्रॅक्टिस क्वेश्चन आहे पेज नंबर 177 मध्ये. सर्वांनी पेन्सिल हातामध्ये घेऊन ठेवायचे, सोबत पुस्तक असेल मार्गदर्शिका पान नंबर 177 177. बघा प्रॅक्टिस क्वेश्चन, चूज द करेक्ट अँटोनिम्स ऑफ द अंडरलाइन वर्ड टू फिल इन द ब्लँक्स. आता आपल्याला फिल इन द ब्लँक्स मध्ये कोणता ऑपोजिट वर्ड किंवा अँटोनिम्स तिथे येणार आहे हे लिहायचं आहे. सेंटेन्स वाचायचं आहे. आय लाईक स्वीट लड्डू बट आय डोंट लाईक डॅश डॅश टॅबलेट. बघा आय लाईक स्वीट लड्डू, मला गोड लाडू आवडतात, बट आय डोंट लाईक टॅबलेट. मग टॅबलेट कसे असतात, लड्डू जर स्वीट असेल, हा लड्डू जर स्वीट असेल तर टॅबलेट कसे असतात सांगा बरं. अगदी बरोबर, कडू असतात की नाही. मग कडूला कोणता शब्द आहे, बिटर, स्पायसी, हॉट की कोल्ड. अगदी बरोबर, बिटर. ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. सेकंड आहे गीता इज व्हेरी पुअर. बघा गीता इज व्हेरी पुअर बट हर फ्रेंड इज व्हेरी. आता आपल्याला इथे पुअरचा अपोजिट वर्ड लागणार आहे. मग पुअरचा अपोजिट वर्ड, पुअर म्हणजे काय, गरीब. मग श्रीमंताला काय म्हणतात, ऑनेस्ट, रूड, रिच की प्रिटी. अगदी बरोबर, काय रिच. रिच म्हणजे काय, श्रीमंत. थर्ड क्वेश्चन आहे, इफ यू ऍक्सेप्ट दिस ऑफर यू विल हॅव टू. आता बघा आपल्याला कशाचा अपोजिट वर्ड पाहिजे, तू ही ऑफर ऍक्सेप्ट केली तर यू विल हॅव टू, त्याचा अपोजिट ऍक्सेप्टचा अपोजिट वर्ड काय येणार आहे, एक्सेप्ट, रोजेक्ट, अनएक्सेप्टेड, रिजेक्ट. आता इथे आर राहिलेला आहे ना, रिजेक्ट. म्हणून आपला ऑप्शन नंबर रिजेक्ट पुस्तकात का पाहायचं आहे, ऑप्शन नंबर 2 रिजेक्ट आहे. बघा इथेच पण ओ झालेला आहे, रिजेक्ट. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 4 आहे, ओपन द डोअर. मग काय येणार, ओपनचा अपोजिट वर्ड आपल्याला हवा आहे. मग ओपनचा अपोजिट वर्ड काय येणार आहे, ऑफ, क्लोज, ऑन की पुश. ओपनचा अपोजिट वर्ड काय आहे, क्लोज. व्हेरी गुड. फिफ्थ क्वेश्चन आहे, राहू इज व्हेरी फॅट बट श्याम इज व्हेरी. आता राहू फॅट आहे, मग श्याम कसाला, फॅटचा अपोजिट वर्ड काय आहे, वीक, स्ट्रॉंग, डब्ल्यू डबल ई के, वीक, थिन. बघा आपल्याला प्रोनाउन्सिएशन दोन्ही सेम आहे, पण आपल्याला स्पेलिंग माहिती असणं खूप गरजेचं आहे. वीक म्हणजे कसा पाहिजे तो, स्ट्रॉंग म्हणजे ताकदवान, हो की नाही. आता वीक म्हणजे तो वीक अशक्त आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 1 इज करेक्ट आन्सर. नंतरचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट अँटोनिम फॉर द गिव्हन वर्ड. आता आपल्याला वर्ड दिलेला आहे त्याचा अपोजिट वर्ड. आता 6 बघा, ब्युटिफुल. ब्युटिफुलचा अपोजिट वर्ड काय आहे, प्रिटी, क्यूट, अगली की नाईस. ब्युटीचा अपोजिट वर्ड आहे अगली. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट
answer. नंतरचा क्वेश्चन आहे 7 नंबर. ब्राईट. ब्राईटचा अपोजिट वर्ड आपल्याला हवा आहे. ब्राईट. ब्राईटचा अपोजिट वर्ड काय येईल? शाईन, ग्लो, डार्क की डल? ब्राईट स्टुडंट म्हटलं जातं की नाही, ब्राईट. मग त्याचं काय येणार आहे? डल. ऑप्शन नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. आणि क्लेव्हर, ब्राईट असा पण येतो, तसंच डार्क सुद्धा. म्हणजे आता तिथे कोणत्या अर्थाने विचारलंय बघा. ब्राईट, डार्क सुद्धा असू शकतो. ऑप्शन 2, 3 and 4 इज करेक्ट आन्सर. नंतर क्वेश्चन नंबर 8 आहे एल्डर. आता एल्डरचा, एल्डर म्हणजे कसे? म्हातारे, हो की नाही? मग स्मॉल, ओल्ड, यंगर ते हँडसम? 3 इज करेक्ट ऑप्शन, यंगर. 9 आहे मेल. मेलचा अपोजिट वर्ड काय आहे? फिमेल, गर्ल, डॉटर की मदर? मेलचा अपोजिट वर्ड आहे फिमेल. मेल म्हणजे काय? पुरुष. स्त्रीला काय म्हणतात? फिमेल. 10th आहे डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे काय? अवघड. मग सोप्याला काय शब्द असेल बरं? हार्ड, स्ट्रॉंग, इझी ते इझी. मग आता स्पेलिंग सुद्धा माहिती पाहिजे. डिफिकल्टचा अपोजिट वर्ड आहे इझी. इझी म्हणजे सोपं. स्पेलिंग आहे EASY, इझी. समजलंय सर्वांना? हे ऑपोजिट वर्ड्स, जास्तीत जास्त अपोजिट वर्डचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला इझिली मार्क्स मिळून जातील. नंतर आपण पाहणार आहोत पेज नंबर 179. आता राहिलेले क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, नाही थोडेसे घेऊयात आपण. चला, चूज द करेक्ट ऑपोजिट पेअर पाहूयात आपण. आता 4 ऑप्शन दिलेले आहेत. 4 ऑप्शन मधला ऑपोजिट वर्डचा पेअर कोणता योग्य आहे ते बघा. बर्थ, डेथ. बर्थ म्हणजे काय? जन्म. डेथ म्हणजे काय? मरण. बघा, बरोबर होते. डे, ब्राईट. डे नाईट नाही आलेलं. फाईन, डल नाही. बोल्ड, नॅरो नाही. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. 12 क्वेश्चन आहे. डीप, सॅलो, क्विक, गिव्ह, ट्रू, वाईल्ड, मॉडर्न, सॅड. मग ऑप्शन 1 इज करेक्ट ऍक्शन, डीप, सॅलो. 13 क्वेश्चन आहे. हेवी, आउट, अबाव, बिलो, लॉस्ट, वाईट, डे, लाईट. बघा, घाई घाई केलं तर तुम्हाला असं वाटेल डेचं नाईटच आहे की काय इथे, तर नाही, लाईट आहे ते, LIGHT, लाईट. म्हणून हे नाही आहे. मग कोणतं येणार आहे? अबाव अँड बिलो. ओके नाही? ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. नंतर आता आपण पाहणार आहोत सिनोनिम्स. सिनोनिम्स म्हणजे काय? सिमिलर वर्ड्स. ओके नाही? एका शब्दाला अनेक मराठीमध्ये तुम्ही अभ्यासलेला आहात. ओके नाही? तर ते त्यांना म्हटलं जातं सिमिलर वर्ड्स. आता आपण पाहणार आहोत सिमिलर वर्ड्स मध्ये थोडेसे मी रीडिंग करणार आहे. पेज नंबर 179. admirable, excellent, praiseworthy, ancient, prehistoric, age old, assurance, murderer, attendant, servant, a boulder, a large rock, courage, bravery, cyclone, hurricane, deceased, dead, devoted, reverent, holy, dreadful, awful, fearful, outstanding, prominent, previous, devote, plentiful, abundant, plum, feather, proceed, advance, protect, guard, shelter, ramble, wander, roam, rebate, discount, recede, withdraw, reflect, think carefully, ponder, remote, far, distant, retreat, retire, route, way, savage, uncivilized, wild, entirely, wholly, completely, error, mistake. अशा पद्धतीने आपण सिमिलर वर्डचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही हे सिमिलर वर्ड पार्ट्स करून ठेवायचे आहे. आता या सिमिलर वर्डचे प्रॅक्टिस क्वेश्चन्स आपण अभ्यासणार आहोत. तर बघा, पहिला सिमिलर वर्ड आहे जॉय. जॉयचं सिमिलर वर्ड काय येईल बरं? जॉय म्हणजे काय? मजा, आनंद, हो की नाही? मग ब्लिस, फन, लाफ की एन्जॉय? फन. जॉय म्हणजे काय? मजा. आणि एन्जॉय म्हणजे गंमत असते. तर जॉय म्हणजे गंमत नाही हा. तर जॉय म्हणजे मजा. ऍक्टिव्ह. ऍक्टिव्हचा सिमिलर वर्ड. ऍक्टिव्हचा सिमिलर वर्ड्स आहे स्ट्रॉंग, एलिझल, ब्रेव्हरी की काइंड? ऍक्टिव्ह म्हणजे तो सतत काइंड असतो, ब्रेव्ह असतो, करेजफुल असतो. ओके नाही? ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नंतर तिसरा क्वेश्चन आहे इरर. थोडस वर खाली झाले. इरर. इररचे सिमिलर वर्ड काय येईल बरं? आपण क्वेश्चन सोडवताना कधी इरर करतो, चुकीचं लिहितो, ओके नाही? तर बघा, फॉल्ट, रॉंग, प्रॉब्लेम,
की मिस्टेक म्हणजे चूक होते आपल्याकडनं, एरर होते, त्यालाच म्हटलं जातं मिस्टेक. ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. नंतर फोर्थ आहे स्टुपिड. स्टुपिड म्हणजे काय? मूर्ख. मग काय ना, रोड, टर्न, वे की ऍबसर्ड. तर ऑप्शन नंबर 4 इज करेक्ट आन्सर. 5 आहे क्रेझी. क्रेझी म्हणजेच काय? मॅड, डार्क, ग्लो, ब्राईट. क्रेझी म्हणजे काय? सिमिलर वर्ड मॅड. तर पुढचा क्वेश्चन आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड्स. चूज करेक्ट मिनिंग. मग आपला आहे, टी इज हॉट सो यू डोंट टच द कप. सी इज हॉट सो यू डोंट टच द कप. मग अंडरलाइन वर्ड काय आहे इथे बघा, पुस्तकात राहिलेलं आहे आपलं. चूज द करेक्ट मिनिंग ऑफ अंडरलाइन वर्ड्स. ऑप्शन पाहूया, त्यानुसार ठरवूया. हिट, बर्न, अँग्री, नॉट कूल. तर ऑप्शन हिट, बर्न. मग हॉट मध्ये असेल, हॉट. हॉट म्हणजे काय? हिट, बर्न, अँग्री, नॉट कूल. हॉटचा सेम मिनिंग काय? नॉट कूल म्हणजेच काय? हॉट. रिया इज व्हेरी स्मार्ट. आता इथे स्मार्ट, स्मार्टचा सिमिलर वर्ड लिहायचा आपल्याला. क्लेव्हर, ब्युटिफुल, ऍक्टिव्ह की शार्प. मग रिया इज व्हेरी स्मार्ट म्हणजे कशी आहे रिया? ब्युटिफुल. ऑप्शन नंबर 2 इज करेक्ट आन्सर. दिस प्लेस इज व्हेरी डर्टी. मग काय येणार आहे? अगली, नो. नॉट क्लीन, अगदी बरोबर. नॉट क्लीन हे ऑप्शन बरोबर आहे. डस्टी म्हणजे धूळ असणार. अनडर्टी, डर्टीचा ऑपोजिट वर्ड काय येणार आहे? एक तर टायडी, सिमिलर वर्ड्स आपल्याला. डर्टी म्हणजे नॉट क्लीन. ओके. नंतर क्वेश्चन 9 इज, आईस्क्रीम इज कोल्ड. कोल्ड, कोल्डचा सिमिलर वर्ड काय आहे? विंटर, कूल, नॉट हॉट की कॉमन. कोल्डचा सिमिलर वर्ड्स काय आहे मग? नॉट हॉट. कोल्डचा सिमिलर वर्ड नॉट हॉट. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट पेअर्स ऑफ सिनोनिम्स. आता आपल्याला इथे ऑप्शन्स दिलेले आहेत, त्यामधनं आपल्याला सिनोनिम्सची जोडी शोधून काढायची आहे. बघा, फेमस, सिलेब्रेटेड, वेल नोन, फेल, एक्सक्यूज, कोट, बेवरी, इन्स्पायर, क्रेझी. यातला ऑप्शन 1 फेमस म्हणजे प्रसिद्ध, सेलिब्रिटीज असतात, वेल नोन असतात. ऑप्शन 1 इज करेक्ट आन्सर. क्वेश्चन नंबर 11, एक्साइटेड, मिस्टेक, ग्लिटर, डन, रेमेडी, सोल्युशन, स्टार्ट, डाऊन. तुम्ही सांगा बरं, कोणतं ऑप्शन बरोबर आहे? बरोबर, रेमेडी म्हणजे उपाय, सोल्युशन हा देखील म्हणजे रेमेडी आणि सोल्युशन. ऑप्शन नंबर 3 इज करेक्ट आन्सर. नेक्स्ट क्वेश्चन आहे स्टार्ट. आयडेंटिफाय द करेक्ट प्रिफिक्स द फॉलोइंग क्वेश्चन्स. प्रिफिक्स आणि सफिक्स आपण पुढच्या लेसनला घेऊया. आज आपण ऑपोजिट आणि सिमिलर वर्ड ह्या दोन्हींचा अभ्यास केलेला आहे. जास्तीत जास्त अॅक्युरेट क्वेश्चन्स येण्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस मीन्स मॅन्स परफेक्ट. रोज कमीत कमी 10 इंग्रजी शब्दांचा सराव केल्यानंतर तुमची वोकॅब्युलरी एकदम प्रभुत्व वोकॅब्युलरीवर येईल आणि इंग्लिश सब्जेक्ट त्यामुळे तुम्हाला इझी जाईल. ओके देन, बाय.